विचार करून करून डोकं फुटायची आली बघ माझी. काय करावं काहीच कळना. हे सोरा दीदीला इतकं समजवलंय तरी पण ती त्या लग्नाला नाही म्हणत नाही. काय बरं करायचं आता? आता मिळते नाही की युकेची नोकरी तर जायचं की नाही तिकडं? त्यात कसलं आलंय भ्या? या फॉरेन रिटर्न्स पेक्षा ना आपणच बरे बघ. राया पण ना काय काय बघा जो पेपर घ्या हे घ्या कोणाची पंगा घेतलाय काय माहिती. खाकी म्हणे खाकी खाकी हं? खाकी हा राशी भविष्य सुवार्थ कळल. बर कळल तर कळल. हे काय हा हे पण नाही. SP रणजित ढाले पाटील पोलीसवाला गुंड पाहिला म्हणजे रायाचा पंगा माझ्याच जावयाशी. दिल ना पैसे. कल्याणी ए कल्याणी आले आले. अगं बहिरी झाली काय? हा किती वेळा बोंब मारायची? आव काय झालं? मागल्या अंगणात होती मी. बर बर आता मी निघालो. कुठे चाललाय? आता जाताना असं विचारू नये बाई. 1760 काम इथं पोरीचं लगीन काढलंय. हा लय अर्जंट मध्ये काम आहे मला जाऊ. बरं नाश्ता करून जावा. नाश्ता नाश्ता नको मला जायला पाहिजे उशीर होईल तिकडे जायला. हा कल्याणी हा दे. आता तर नाही म्हणले ना तुम्ही. आता तू काय उपाशी मारायचं ठरवलंय का मला? तिकडे उन्हात आणत फिरणार आहे मी दिवसभर. आणते. हा पटकन. हायला राया दिल ना पैसे. कल्याणी अगं किती वेळ? हा बर आणि कशाला चामचा बिमचा नको. आओ निघालो नाही. संजय मी काय म्हणते ऐक बर का. म्हणजे बघ कसं वाटतंय ते. आपल्या कल्याणी पुढच्या मार्केटिंगसाठी एखाद्या सेलिब्रिटीचा फेस लावला तर म्हणजे सई तामणकर नाही तर प्रिया बापट असं एकदम खाली फोटो लावायचा. मग सगळे कशी म्हणतील काही सई पापड आहेत. नाहीतर मग म्हणतील काय प्रिया पापड आहेत. संजय संजय कशी वाटली आयडिया? ओय किधर खो गई? मोने मला लय टेन्शन आलंय बघ. तो सोरा दीदीला बघायला आलेला पोरगा तो काय मला ठीक नाही वाटत. बया संजय तुला मी लई शानी शानी समजत होती पर तू सारखीच माती खाती बघ. तुला काय सांगितलेलं मी? अय काय सांगितलेलं? दिल को देखो सूरत ना देखो. अगं तेवढं कळतंय मला. पर काल मी आणि डॅडी त्यांच्या इथं ती लग्नाची बोलणी करायला गेलतो त्यांच्या गावात तिकडे आंबे गावात. अयो म्हणजे तू दाजींचं घर बघितलंस? तो काय माझा दाजी बिजी नाही झाला अजून कळलं ना? अगं पण थांब. काय बाई काल मी त्यांच्या मुळ्यावर गेलते तर तिथं मला त्यांचा एक माणूस भेटला आणि तो म्हणलं की आमचे छोटे मालक दाजी म्हणजे सरा दीदीला बघायला आलेला पोरगा तो हानबडी विचाराचा आहे म्हणून. आणि लग्नानंतर जर त्यांनी सोरा दीदीला हानमारी केली तर कोण असेल ग तिच्या सोबत? बया संजय तू काय डोक्या बिक्या पडली का काय ग? कुठला तो शेतातला माणूस? हा अगं तो असेल आपल्या त्या कामचुकार दीपक्यात. म्हणून काय तू दाजींच्या कॅरेक्टरवर बोट घेणार वे? मी काय म्हणते अगं सांग की एवढ्या हलक्या कानाचं नसतं बाई कोणी. ACP रणजित ढाले पाटील. काका पेपर घेऊ एक मिनिट. रणजित ढाले पाटील म्हणजे दाजीच ना? नाही म्हणलं ना? अगं पेपरात बातमी आली. ACP रणजित ढाले पाटील पोलीसवाला गुंड. ACP रणजित ढाले पाटील यांचा खरा चेहरा जगासमोर आला. आमच्या विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार घटनास्थळी फिर्याद नोंदवून घेत असताना पोलीस सहकारी राहुल धोंडीबा आंबिले यांनी ACP रणजित ढाले पाटील यांना कायद्यानुसार नियम काय आहे हे सगळ्यांसमोर सांगितल्यामुळे रणजित ढाले पाटलांचा अहंकार दुखावला गेला. त्या रागात त्यांनी आपल्या सहकार्यावर हात उचलला. त्यामुळे त्यांच्याबद्दल दहशतीचं वातावरण निर्माण झाले.
ही बातमी त्यांनी वरिष्ठांपर्यंत पोहोचू दिली नाही. त्यांनी सत्य दाबविण्याचा प्रयत्न केला. याबाबत एसीपी रणजित ढाले पाटील यांच्या चौकशीचा आदेश देण्यात आले आहे. झालं. मी तुला म्हणले होते की हा माणूस आपल्या स्वरा दीदीसाठी करेक्ट नाही म्हणून. वय गो, आता पेपरात बातमी बी आली. नाही म्हणजे संजय खोटी बी असू शकते ना. अगं संजय, पण मी काय म्हणते ऐक की. ठीक आहे. बरी आहेस नव? ही ताई सोनोग्राफी होती ना, काय झालं? झाले की सगळं ओके. बरं झालं बघ बाई, आंबाबाईलाच काळजी बघ. पण जावई बापू आले असते तर लई बरं झालं असतं बघ. अगं हेमंतला जरा सुट्टीचा प्रॉब्लेम आहे म्हणून नाही आला. साजी रे, निदान माझ्या समोर तरी नवऱ्याचं नाव घेत जाऊ नकोस की ग. ह्यांनी बस झालं समाधान. पण तेच सांगते ती मला नावानं हाक मार म्हणून. अगं मग एकट्यात मार, असं काय चार चौकात. साजी रे, लग्नाच्या गाठी करणाऱ्याच्या पाठी बघ. बरं झालं बघ तू आलीस ती, नाहीतर 1760 कामं ह्या हेंगाट संजीला घेऊन मी कशी करणार होती सांग. अगं त्या कामाच्या विचारानेच बुक्का पडला होता माझा. बर मी काय म्हणती, आपण एक लिस्टच करूया का? हा म्हणजे बघ कसं, हळद, पाहुण्यांची लिस्ट, पाहुण्यांच्या उतरायची जागा, लग्नाचा हॉल, लग्नाची कापड खरेदी, त्यांचा मानपान आणि रुखवताची तयारी, लग्न पत्रिका छापणं. अगं पण ती फोटोग्राफर, पार्लरवाली, मेहंदीवाली ती पण आहेच की. होय की ग बाय, ते आणि राहिलेच की. अगं देते मी, बस तू. हे बघ, ह्या सगळ्या लिस्टची जबाबदारी तुझ्यावर. बर. तुझा आणि जावई बापूंचा मला लई आधार आहे बघ. अगं घ्या, आल्या बाईसाहेब. घरात एवढी कामं पडलीत आणि ह्या बाईसाहेब गाव उंडारून आल्यात. अगं आई, ते मागच्या पाण्याचा पंप तर चालूच राहिलाय बघ. जाते का पटकन, खूप पाणी वाया चाललंय ग. अगो बाई, काय ग संजय, आईची जरा बी मदत करत नाहीस तू. तायडे, तुझा फोन वाजतोय का? हेमंत फोन करत असेल, पोचली का नाही विचारायला. थांबा. दिदे, तू युकेला जा, नाही तर हितच थांब. पण तू हे लग्न करायचं नाही. काही पण होऊ दे, तू काही पण सांग आणि नकार दे, पण तू हे लग्न करायचं नाही म्हणजे नाही. पण असं असं अचानक का? काय झालं मला नीट सांगणारच का? अगं स्वरा दीदी, मी आणि डॅडी त्यांच्या गावाला गेलतो की नाही लग्नाची बोलणी करायला, तेव्हा मी त्या मुलाबद्दल काही नीट ऐकलं नाही बघ. अगं तो हानबडी विचाराचा आहे, आपल्या हाताखालच्या माणसांना मारतो. आजच्या पेपरात बी आलंय की त्यांनी कुणाला तरी मारलं म्हणून मग त्याच्यावर चौकशी बसवलीये. दीदी अगं, तुला ह्याच्यापेक्षा लय भारी नवरा मिळू शकतो. अगं दीदी, प्रश्न फक्त नवऱ्याचा पण नाहीये. तू इतकी हुशार आहे आणि तुला एवढ्या चांगल्या ऑपॉर्च्युनिटीवर पाणी सोडून हे असलं काहीतरी लग्न करावं लागतंय. संजय कुठं चालू आहे ग पंप? बंदच आहे की. आणि काय ग, घरात एवढी काम आहेत आणि तुमच्या दोघी बहिणींचं काय कुचकुच चाललंय? हा ठेवते, बाय. अगं काही नाही, नेहमीच विचारत होते तिला की कसे वाटले ते. घ्या, हिच्या त्यांच्यामध्ये हिच्यापेक्षा जास्त हिला जास्त इंटरेस्ट आहे. स्वरे, अगं आम्हाला बी सांग की कसं वाटले तुझे ते. खर तर ही मीच तुला विचारायला पाहिजे होत, पण येळच नाही मिळला बघ. पण आता विचारते, सांग की. चांगलेत, म्हणजे तुम्हाला आवडलेत ना. तुमची आवड तीच माझी आवड. ए असं नको हा. तू तुझं सांग बघू. चांगलेत. बरं झालं बाई सांगितलंस.
अगं आमच्या आवडीनिवडीचं काय आहे तवा? तुला आवडणं सगळ्यात जास्ती महत्वाचं आहे. आत्ता खऱ्या अर्थानं सगळं पक्क झालं बघ. आता 7 तारखेला कायमची उमरा वलडून जाईल ग बाई माझी. लेक सासरी जाय आणि मग काय मायची यादी येत नाही. असं काय बोलतेस ग आई? ए मी बी. संजय, तू काय लई मोठी झालीस वय ग? का करवादणारे हे आई जवळ येऊशी वाटत नाही? भावा हे घे पेढा घे. झेरॉक्स काढून आणायची. घे रे इधर. दादासाहेब अहो घ्या पेढा घ्या. कायची पेढे? अहो तो आमच्यावर हात उचलणारा इन्स्पेक्टर दीडदमडीचा रणजित ढाले पाटील. अहो त्याला धडा शिकवला ना आपण, म्हणून घ्या. आपण अहो आपण म्हणजे आमच्यासाठी तुम्हीच की. घ्या 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 पेढा घ्या. घे. काय काढा तोंडाच्या? तोंडाने खातेस का दाढी मिशानी खातेस? हा तुझ्या टाकना दाराला फोकाटचा नागारा. भावाचं नाव परमातीत मिळवलंस आणि पेढं खायला घालतोस बरे मला. ए टोनगे काय बघतो? काय हे बघ, तू मी एक आडनाव लावतोय म्हणून ही सगळी सारवा सारव करायला. चाल जा तिकडे पेढे घाट बस जा. बघतो काय? चाल. येऊ का? या 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 पंजाबराव बांडल, 750 एकराचे एकुलते एक मालक. मग कशी आली पुरीच्या लग्नाची बोलणी? मग अरे आपण गेलो आणि सक्सेस होणार नाही असं होणारच नाही. म्हणूनच जरा शक वाटला. विनोद ना, विनोद ना. बर बोलणे एकदम झकास झाली आणि आता आपली पार्टी पटीत पुरी करची. तेव्हा आता जरा पंजा काय लागलं तर सांगायचं. बस करा. अरे आधी सांगून ठेवलं ना तुला. एवढं आपलं दामजी पंत. ए रोने, अरे थोबाड काय बघतो? जगाड्डे घेऊन ये जा. चल आवड पेढा घे. पेढे पेढे कसं? पेपर वाचला का नाही इकत घेऊन? हा वाचलं तर मग. नाही तर आवाज. एका खाकीवाल्याची रणजित ढाले पाटील बिन पाण्याने केली. एकदम नावानिशी छापून आणलंय रणजित ढाले पाटील पोलीसवाला की गुंड. नाव काय म्हणलं तुझ्या जावायचं? हा शिवाजी पाटील. हा ना? मोठे जमीनदार आहेत इकडे. खूप जुनी आपले संबंध आहेत. हा त्यांच्या 2 नंबरच्या पोराला दिली आपली. हिसाब बराबर केला म्हणजे तू. आम्ही एका पाटलाला बुडीवला आणि तू तुझ्या पुरीसाठी एका पाटलाला गट्टीवला. दोन्ही बी एक नसलं म्हणजे मिळावलं. विनोद विनोद कॉमेडी कॉमेडी. तू राया तू बर म्हणजे फारच कॉमेडी आहे. घ्या घ्या. आहे ना सर राया खरंच. हा का तू एक नंबर बेस काम केलं बरं. दोन्ही बी पोरींना ओजावलंस आणि आता ती फॉरेनला शिकाय गेली तीच नाही. 2 नंबरची स्वरांगी. चांगलंय चांगलं. बरं राया याच्यातले एकूण एक पैशाचा हिशोब ठेवा तुझ्याकडं. हा आपल्या केसचा निकाल लागला की 1 गट्टी तुला परत देऊन टाकतो. हा पंजा, एवढ्या वर्षात तुला दिलेल्या पैशाचा हिशोब ना तू ठेवलाय ना मी ठेवला. तुला चांगलंच पाहिजे. अरे दोस्तीच्या आपली तशी. म्हणून तर करतो आपण एवढं सगळं. मला सांग
मी तुला 1 रुपया तरी मागितलाय का परत? नाही ना, नाही मागितलं दोस्त. मग पण एक ना एक दिवस मागचा पुढचा सगळा हिशेब होणार. हे कॉमेडी ना, कॉमेडी ना, रायल सुपर मला आवडते कॉमेडी. पण आता ठोकत चुकलं होतं. बरं याच्याबद्दल मी थँक्यू म्हणणार नाही. हा, कारण दोस्तीच नो थँक्यू नो सॉरी. कसं हा? विचार करून करून डोकं फुटायची आली बघ माझी. काय करावं काहीच कळना. हे सोरा दीदीला इतकं समजवलंय तरी पण ती त्या लग्नाला नाही म्हणत नाही. काय बरं करायचं आता? आता मिळते नाही की युकेची नोकरी तर जायचं की नाही तिकडं? त्यात कसलं आलंय भ्या? या फॉरेन रिटर्न्स पेक्षा ना आपणच बरे बघ. एवढं समजून पण तिच्या टकुऱ्यात काही घुसना. कारण तिची अक्कल तुझ्यासारखी गुडघ्यात नाही ना ग. माझी आजी सांगते पुरीच्या जातीने एवढं जजमेंटल होऊन चालत नाही. काय संजय? आणि कुठला तर नोकर ओळखीचा ना पाळखीचा, आणि तू त्याच्यावर विश्वास ठेवून तुझ्या दीदीच्या लग्नात खो घालायला जाणार होय ग संजय? अगं ए संजय, कानावर विश्वास ठेवून चालत नाही. कान, डोळे आणि मेंदू एकत्र काम केलं ना की बढिया. नाही तो ये सब मोह माया है. आणि इतका निगेटिव्ह विचार करून चालत नाही बरं का. आता त्यात काय आलंय तडमडायला निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह? हे बघ, मला जे काही फॅक्ट्स दिसत आहेत त्यातनं मी अनालिसिस करते. आणि ती पेपरातली बातमी ती खोटी आहे. माझं नाही. कोणाचा फोन आहे ते पण कळना, नाली मला अक्कल शिकवायला. स्वरा दीदीचा फोन आहे. विसरली वाटतं इथंच. स्वरा दीदी कुठे आहे? तिला आईने बसवली लिस्ट काढायला. तर मूळ पत्रिका जाताना काही प्रॉब्लेम नको व्हायला की नाही म्हणून. अगं किती ओरडते ते. उचल बाई पडदिशी. उचलोय. हॅलो. हाय स्वरांगी. नाही, मी तिची लहान बहीण बोलते, संजीवनी. अच्छा, मेवणीबाई बोलतायत. मी रणजित ढाले पाटील बोलतोय. साड्या पप्या, टकला, किरण्या, तात्या. हॅलो. हा, रणजित ढाले पाटील. हा हा हा, हॅलो. हा बोला की. काही काम होतं का? सॉरी, मी एकदमच तुम्हाला मेवणीबाई बोललो. ऍक्च्युली मी तुमच्या ताईला बघायला आलो त्यावेळेस तुम्ही नव्हतात घरी, त्यामुळे आपली काही भेट होऊ शकली नाही. आपण मी तुमच्या पेंटिंग्स बघितल्या तर छान आहेत. हा हा, मी पण तुमचा फोटो बघितलाय. बर, मग कसा वाटलो मी? लई घाण आहे. हा, काही काम होतं का? ऍक्च्युली मला स्वरांगीशी बोलायचं होतं. तुम्ही देऊ शकाल का त्यांच्याकडे फोन? हो, माझ्या मैत्रिणीची आजी म्हणती की पुरीकडचं ना कुठं नाही म्हणता येतं. हा? देते हा, 1 मिनिट. बर. सुमती आत्याला कशाला एवढी भारीतली साडी द्यायची? किती वाचा वाचा करते ती आधीच. असू दे बाई, नाही दिली तर मग अजून तर किती बोलल. तिथे त्यांचा फोन आहे. त्यांचा कोणाचा? अगं त्यांचा फोन आहे. हॅलो. मी रणजित बोलतोय, रणजित ढाले पाटील. हा रणजित बोला. एक मिनिट हा. बघितलं काय? हिनं नावानं हाक मारलेलं चालतंय वय तुला? गप गप, ऐकू जाईल ते. हा बोला. स्वरांगी, ऍक्च्युली एक काम होतं तुझ्याकडे. नाही म्हणजे आणायचं मी आज लवकर मोकळा झालोच होतो. तर आपण आज भेटू शकतो का? नाही म्हणजे अगदीच त्या दिवशी बैठकीत आपली 10 मिनिटांची भेट झाली आणि
फार ओळख नसताना लग्नात गळ्यात माळा घालायच्या म्हणजे हे जरा फारच होतं ना. हो बरोबर आहे. सो आज भेटूयात आपण. हवं तर मी येतो पानबुंद्याला. मला घरी विचारावं लागेल. ऑफकोर्स ऑफकोर्स विचार. 1 मिनिट हा. आई, ताई, रणजित भेटायचं म्हणतात. जाऊ का? काय बादच का बाई कर म्हणा का काय. आई सांग ना. आता मी काय सांगू बाई, जा तुला जायचं असेल तर. म्हणजे तुला नको असेल तर नाही जात मी. लगेच काय फुगायचंय त्यात. हे बघ, तू जा आणि व्यवस्थित भेटून बोलून ये. व्यवस्थित भेटून बोलून ये. गप काय. हो मी बोलले आईशी. ऐकलं मी. सो आज संध्याकाळी 6 वाजता. हो चालेल. डन. बाय. बाय.